नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो आणि त्यामागचे महत्त्व काय। गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हा दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात आहे। हा सण चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो। या दिवशी प्रत्येक घराबाहेर गुढी उभारली जाते। गुढी म्हणजे विजय आणि आनंदाचे प्रतीक आहे। गुढी उभारण्यामागे अनेक कथा आपल्याला सांगितल्या जातात। श्री रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आल्याचा आनंद म्हणून गुढी उभारली जाते। तसेच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली। गुढी कशी उभारतात ते पाहूया। बांबूची काठी घेतली जाते, त्यावर सुंदर रेशमी कापड बांधले जाते, त्यावर कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी आणि साखरेच्या गाठी लावतात। सर्वात वर तांब्या किंवा कलश ठेवला जातो। ही गुढी घराच्या दरवाजाबाहेर उभी केली जाते। या दिवशी खास कडुलिंब आणि गूळ खाल्ले जाते। याचा अर्थ जीवनात सुख आणि दुःख दोन्ही येतात। ज्याप्रमाणे कडुलिंब हे कडू आहे म्हणजे दुःखाचं प्रतीक आहे, त्याचप्रमाणे गूळ हे सुखाचे प्रतीक आहे आणि ते आपण स्वीकारायला हवे। तसेच पुरणपोळी, श्रीखंड यासारखे गोड पदार्थही बनवले जातात। लोक नवीन कपडे घालतात, रांगोळी काढतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात। तर मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही तर नवीन सुरुवात, आनंद आणि विजय याचे प्रतीक आहे। संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये गुढी या शब्दाला 4 वेळा स्थान दिले आहे। या 4ही ओव्या वेगवेगळ्या अध्यायात आहेत। साहजिकच श्री माऊलींनी या शब्दांची योजना त्यांच्या समृद्ध साहित्यात केल्याने त्याला सौभाग्य प्राप्त झाले आहे। पण नेमका या शब्दाची योजना कशी केली आहे हे आपण बघूया। अधमाची अवघी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनांकरवी गुढी, सुखाची उभवी। भक्तांचा कैवार घेऊन भगवंत जेव्हा सगुण साकार होऊन अवतरतो तेव्हा त्याच्याकरवी संपूर्ण अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो। जगताचा पालन करता जगन्नाथ इथे अधर्माचा शेवट करतो, पापांचा जमा खर्च फाडून टाकतो आणि साधू पुरुषांच्या करवी भक्तीचा प्रसार करून सर्वत्र सुखाच्या गुढ्या उभारतो। इथे गुढी हा शब्द सौख्य प्राप्ती आणि धर्माची विजय पताका म्हणून योजला आहे। आपणा सर्वांना पुनश्च एकदा गुढीपाडव्याच्या तसेच हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।